नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरीप हंगाम 2025 चा ज्यांनी कुणी विमा भरलेला असेल आणि विमा भरल्यानंतर आपल्या शेतामध्ये ज्या क्षेत्रावरचा आपला विमा भरलेला आहे त्या आपली शेतामध्ये जाऊन त्याची ई पीक पाहणी करणं तुम्हाला बंधनकारक आहे. जर ई पीक पाहणी केला तरच तुम्हाला तुमचे जे काही क्षेत्राचा विमा असेल किंवा अतिवृष्टी अनुदान असेल किंवा इतर कोणत्याही शासनाचा लाभ जो असेल तो ई पीक पाहणी तुमची असल्याच्या नंतरच घेता येतो. जर तुम्ही ई पीक पाहणी तुमच्या ई पीक पाहणी ऍप व्हर्जन मधून केलेली असेल परंतु तुमची झाली का नाही झाली, तुमचं त्या गावाच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही आहे, का आलं का नाही आलं, हे कसं पाहायचं, आपली ई पीक पाहणी 100% झाली का, हे कशावरून ठरवायचं, हे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्टेप बाय स्टेप तुम्हाला संपूर्ण लाईव्ह प्रूफ सहित दाखवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्या पद्धतीने तुमचं ई पीक पाहणी झालेली आहे का 100% ते तपासून पहा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. साठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये जे काही ई पीक पाहणी ऍप आहे, ई पीक पाहणी ऍप मध्ये जायचं आहे. ऍप मध्ये गेल्यानंतर तुमचं जे काही तुम्ही लॉग इन केलेलं असेल तर ठीक, नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने डॅशबोर्ड तुम्हाला दाखवला जाईल. हा असा तुम्ही नंतर मग इकडे डाव्या बाजूला असं सरकून घेऊ शकता आणि त्यानंतर तुमचं जे महसूल विभाग असेल तर महसूल विभाग तुमचा जो काय असेल अमरावती, छत्रपती, नंबर तुमचा जे आहे तो तुम्ही तिथे निवडायचा आहे आणि पुढे बाणावरती क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो इथं मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे आणि संकेतांक पाठवावरती क्लिक करायचा आहे. तो पाठवल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवर एक 4 अंकी कोड पाठवला जाईल. ओटीपी पद्धतीचा असेल तो कोड तुम्हाला इथं प्रविष्ट करून घ्यायचा आहे. तो तुमच्या मोबाईल वरती कोड येईल, तो आल्याच्या नंतर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आपला आलेला आहे, आपण इथे टाकून घेणार आहोत. टाकून घेतल्यानंतर लॉग इन वरती क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपण ऑलरेडी आपलं प्रोफाईल वगैरे बनवलेलं होतं, त्यामुळे आपण इथे घेतलेलं आहे. त्यानंतर मग खातेदाराचं नाव आपल्याला निवडून घ्यायचं आहे. तुमचं जे काही नाव असेल ते तुम्ही या पद्धतीने इथून निवडून घेऊ शकता. कोणत्याही नावानं तुम्ही इथं घेऊ शकता. आपण उदाहरणादाखल आपण हे घेणार आहोत आणि त्यानंतर आपलं जे काही असेल तर बाणावरती क्लिक करून घेणार आहोत. त्यानंतर हे तुमचं जे काही प्रोफाईल आहे ते तुमचं प्रोफाईल आता इथं ओपन झालं असेल. इथं तुम्हाला कायम पड वगैरे तुम्हाला आता आपल्याला काय पाहिजे की तुम्ही ई पीक पाहणी केलेली आहे पण ती झाली का नाही झाली हे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. त्या पद्धतीने करायचं असेल तर इथे डायरेक्टली खाली जी काही उजव्या बाजूला शेवटचं ऑप्शन दिसत आहे, गावाचे खातेदारांची पीक पाहणी, या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन ओपन होईल पेज. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या गावामधील जे काही जेवढे खातेदार आहेत म्हणजे जेवढे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची इथं नावं दाखवली जातील आणि त्यांच्यामध्ये ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्यांचं नाव हिरव्या पट्टीमध्ये म्हणजे ग्रीन कलर मध्ये तिथे दाखवलं जाईल आणि त्याच्यासमोर जी काही डोळा चिन्ह दिसत आहे हे पाहू शकता तुम्ही. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्यांनी कोण्या पिकाची ई पीक पाहणी केलेली आहे ते सुद्धा पाहू शकता. आता आपण ही लिस्ट पाहिलं आहे, आपण आपली ई पीक पाहणी केलेली आहे. त्याच्यामध्ये आता थोडंसं स्क्रोल करून आपण पाहणार आहोत आपलं जे काही नाव आहे. त्याच्यानंतर आपण इथं पाहू शकता की आपण नाव ई पीक पाहणी केलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं स्क्रोल करून पाहू शकता इथं की जे काही नाव आलेले आहेत तिथं त्याच्या नावामध्ये इथं तुम्हाला दाखवत आहेत आणि त्याच्यामध्ये ग्रीन कलर मध्ये जे काही नाव दिसत आहेत ते ग्रीन कलरची जी काही नावं आहेत त्यांची ई पीक पाहणी झालेली आहे. आणि ज्यांचे कोणाचे ग्रीन नाव नाहीत म्हणजे हे पाहू शकता तुम्ही, हे जी 2 नाव आहेत त्यांची ई पीक पाहणी झालेली आहे. त्यांनी कोण्या पिकाची केलेली आहे डोळ्यावरती चिन्ह करून इथं तुम्ही हे पाहू शकता कशा पद्धतीची आहे, त्यांनी कोण्या पिकाची केलेली आहे. अशा पद्धतीने जर तुमच्या ग्रीन पट्टीमध्ये जर नाव आलेलं असेल तरच तुमची ई पीक पाहणी झाली आहे असं तुम्ही समजू शकता. अन्यथा तुमची ई पीक पाहणी झालेली नाही असं तुम्ही ते धरू शकता. त्याच्यामध्ये आणखी एक इथं पाहू शकता तुम्ही, हे पण इथं पाहू शकता ई पीक पाहणी इथं झालेली आहे. अशा पद्धतीनं तुमचं जे काय असेल मोबाईलचं ऍप जे असेल ई पीक पाहणीचं ते ऍप तुमचं लॉग इन करून घ्या आणि त्या पद्धतीने तुमची ई पीक पाहणी झालेली आहे का कन्फर्म करून घ्या आणि त्याच पिकाची झालेली आहे का, तुम्ही ज्या क्षेत्राचा विमा भरलेला आहे त्याच क्षेत्राची तुमची ई पीक पाहणी झालेली आहे का हे कन्फर्म करून घेणं तुमचं काम आहे. अन्यथा झाले नसेल तर तुमची 48 तास जर झाले नसतील तर तुम्ही तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन तिथं दुरुस्ती करू शकता. अन्यथा सहाय्यक स्तरावरून तुम्ही ते दुरुस्ती करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ऍप मध्ये जायचं आहे आणि ई पीक पाहणी झाली का हे अशा पद्धतीने तुम्ही तपासून घ्या आणि जर झालेली असेल तर ठीक, नसेल झालेली तर तुम्ही परत ई पीक पाहणी करू शकता. झालेली आहे परंतु तुम्ही त्या जे काही डोळ्याचं चिन्ह दिसत आहे तुमच्या नावाच्या समोर त्यावरती क्लिक करून त्याच पिकाची झालेली आहे का, तेवढंच क्षेत्र केलेली आहे का, अशा पद्धतीने सविस्तर माहिती पहा घेऊन. तिथं जर नसेल चुकलेलं असेल तर तुमच्या लॉग इन मध्ये जर 48 तास झालेले नसतील तर 48 तासामध्ये तुम्ही दुरुस्ती करा किंवा तुम्ही तुमच्या जे काही तुमच्या गावाचे सहाय्यक असतील त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या मार्फत सुद्धा तुम्ही ते ई पीक पाहणी दुरुस्ती करून घेऊ शकता. अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सतत येत असतात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.